नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्व प्रश्न विचारत आहात की जो कोकड्या बोकड्या आहे मिरची पिकामधील तर त्याला कसं नियंत्रण करायचं, त्याचबरोबर तो कसा ओळखायचा आणि त्यावर कोणती फवारणी घ्यायची, तर त्याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, मिरची पिकामध्ये जो बोकड्या कोकड्या रोग जो आपण त्याला म्हणतो, तर मित्रांनो तो जो रोग आहे तर तो पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडा, मावा या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तर त्यापासून प्रसार हा होत असतो। तर मित्रांनो, आपल्याला सर्वात प्रथम जे कीड आहे त्यामध्ये पांढरी माशी असो, थ्रिप्स असो, तुडतुडा असो, मावा असो, त्यामध्ये मित्रांनो मुख्यतः जी की उडणारे जे कीड आहे त्यामध्ये पांढरी माशी आणि थ्रिप्स मित्रांनो ही व्हायरसचा त्यामध्ये प्रसार करत असते। त्यामुळे जी की पांढरी माशी आणि थ्रिप्स आहे तर तिला कंट्रोल करणे गरजेचे आहे। आपण थ्रिप्सला आणि पांढऱ्या माशीला जर कंट्रोल त्यामध्ये जर केलं तर आपल्याला जो कोकड्या बोकड्या रोग जो येत असतो तर तो आपल्या पिकामध्ये येणार नाही। मित्रांनो, जो कोकड्या बोकड्या रोग जो आहे तर मिरचीचे पानं अशा पद्धतीने होतात, काही अशा पद्धतीने होतात। तर हे कशामुळे होतात, तर जो व्हायरस आहे तर तो व्हायरस त्या आपल्या मिरची पिकामध्ये जातो, त्यामुळे मिरची पिकाची जी पानं आहेत तर ते आकसतात। मित्रांनो, त्यामध्ये थ्रिप्सने पाणी जर रस जो ओढला तर तरी सुद्धा आपल्या मिरची पिकाची पानं जी आहेत तर अशी कोकड्यासारखे आपल्याला दिसत असतात। म्हणून मित्रांनो, आपल्याला मिरची पिकामध्ये थ्रिप्स असो किंवा पांढरी माशी असो तर हिला नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये कोकड्या बोकड्या रोग जो आहे तर तो येणार नाही। तर मित्रांनो, न येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जे की इन्सेक्टिसाइड जे आहे तर त्यामध्ये डेलिगेट असो, त्यामध्ये फिप्रोनिल असो, त्यामध्ये पोलो असे असंख्य कीटकनाशक जे आहे तर बाजारामध्ये आहे, तर त्याचा वापर आपण करून जे की पांढरी माशीला, थ्रिप्सला नियंत्रित करू शकता। मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जर व्हायरसला गेलेलं आपल्याला जर झाड मिरची पिकाचं जर दिसलं तर त्यामध्ये आपल्याला जे झाड आहे तर ते उपटून शेताच्या बाहेर नष्ट करायचं आहे, जेणेकरून त्याचा प्रसार हा दुसऱ्या पिकाला होऊ नये यासाठी आपल्याला ते झाड आहे तर ते नष्ट करायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला किडीचा कोणता कीड जास्त प्रमाणात झाली त्यासाठी आपल्याला त्यामध्ये पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे आणि पांढरे चिकट सापळे जे आहे तर ते आपल्या शेतामध्ये लावायचे आहे। आपल्याला फक्त सिग्नल म्हणून जर लावायचे असेल तर आपण 1 एकरमध्ये 10 ते 15 जे चिकट सापळे आहेत तर पिवळे, निळे, पांढरे चिकट सापळे आपण शेतामध्ये लावू शकता। आपल्याला जास्त प्रमाणात जर लावायचे असेल म्हणजेच काय तर कंट्रोल जर आपल्याला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर करायचा असेल तर मग आपण 60 ते 65 चिकट सापळे आपल्या शेतामध्ये लावू शकता, जेणेकरून त्यामध्ये कंट्रोल होण्यास मदत मिळेल। तर मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जे चिकट सापळे आहेत तर ते सुद्धा लावणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपल्याला आठवड्यातून 2दा फवारणी घेणे गरजेचे आहे किडीच्या नुसार। तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने किडीवर नियंत्रण काही करू शकता। कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।